मंडळी, मी स्मिता शेवाळे आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे। प्रत्येक वेळेला मनापासून स्वागत आहे हे म्हणताना मला खरोखर खूप आनंद होतो, कारण ॲक्टिंग करत असताना हे अशा पद्धतीचे व्हिडिओ तयार करणं म्हणजे इतकी वर्ष मी जे पॅशन जपत आले आहे, जे घरच्या घरी मी काही एक्सपेरिमेंट करते ते प्रेझेंट करताना मला ॲक्च्युली खूप मजा येते। त्याबद्दल तुम्हाला माहिती सांगताना खूप मजा येते आणि ही संपूर्ण प्रोसेस मी खूप एन्जॉय करते आणि म्हणून मी म्हणते तुमचं सगळ्यांचं आपल्या या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। आत्ता जे कोणी न्यू विजिटर्स असतील, पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असतील, तर त्यांना मी सांगेन की छोटीशी आपली एक फॅमिली आहे, तर त्या फॅमिलीचा तुम्हालाही भाग व्हायचा असेल तर चॅनल आपलंच आहे, पटकन सबस्क्राईब करून टाका आणि बेल आयकनचं बटन आहे ते सुद्धा हिट करा, म्हणजे एक्झॅक्टली कुठल्या वेळेला मी व्हिडिओ अपलोड करते ह्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। चला तर मग आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आपल्या मोबाईलमध्ये उजेडात जाऊन एक छानपैकी सेल्फी घ्या बरं। तर प्रकाशात घेतलेला जो सेल्फी आहे तो सेल्फी काढल्यानंतर झूम इन करा। झूम इन केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल तुमच्या नाकाच्या साईडला आणि हनुवटीच्या इथे बारीक बारीक दाणे आहेत। हे जे दाणे आहेत ना, याला व्हाईट हेड्स असं म्हणतात आणि प्रदूषण, धूळ याचं व्हाईट हेड्समधून ब्लॅक हेड्समध्ये रूपांतर होतं आणि मग पिंपल्स, ॲक्ने याच्या समस्या आपल्याला जाणवू लागतात। म्हणूनच वेळच्या वेळी ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स चेहऱ्यावरून काढून टाकणं, चेहरा प्रॉपर क्लीन करणं गरजेचं असतं आणि ही प्रोसेस 15 दिवसातून एकदा तरी करायची असते। तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स घरच्या घरी अगदी छान क्लीन कसे करायचे हे सांगणार आहे, काही स्टेप समजावून सांगणार आहे, मी करणार आहे। ते करत असताना तुम्ही माझ्याबरोबरीनं सुद्धा करू शकता आणि संपूर्ण माहितीसुद्धा देणार आहे। तेव्हा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरेल, शेवटपर्यंत बघत राहा। आपल्या चेहऱ्यावर ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स का होतात, त्याची कारणं काय आहेत आणि होऊ नयेत म्हणून आपण काय काळजी घ्यायची या संदर्भात एक वेगळा व्हिडिओ मी यापूर्वीसुद्धा बनवलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता। आजच्या या व्हिडिओमध्ये ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स हे काढण्यासाठी एक्झॅक्टली काय प्रोसेस आपण केली पाहिजे, काय केलं पाहिजे हे मी करून दाखवणार आहे आणि त्याच्यासाठी 4 स्टेप्स आहेत। तर पहिली स्टेप आहे ते म्हणजे आपल्याला चेहरा क्लीन करायचा आहे। चेहरा क्लीन करण्यासाठी तुमचा जो फेस वॉश असेल किंवा सेटाफिलचं जे क्लिन्झर असेल त्या क्लिन्झिंग मिल्कनं तुम्ही तुमचा चेहरा क्लीन करू शकता, किंवा तुमच्याकडे जर का उटणं असेल, जे उटणं मी कसं बनवायचं हे सांगितलं होतं, बाजारात मिळणारं उटणं नाही, जे आपण घरी उटणं बनवतो तर ते फेस वॉश म्हणून मी वापरते, तर ते उटणं वापरून तुम्ही तुमचा चेहरा क्लीन करू शकता। किंवा जर का आता तुमच्याकडे उटणं अवेलेबल नसेल तर बेसन पीठ, दूध आणि तांदळाचं पीठ हे मिक्स करून त्यांनी तुमचा चेहरा छानपैकी क्लीन करायचा आहे। तो कसा करायचा पुढे आपण बघूच या। स्टेप नंबर 2 मध्ये आपल्याला चेहऱ्याला वाफ घ्यायची आहे, पण वाफ घेण्या अगोदर वॅसलीन जे आहे, पेट्रोलियम जेली, ते अगदी किंचितचं आपल्या पूर्ण चेहऱ्याला अप्लाय करायचं आणि मग त्यानंतर वाफ घ्यायची आहे। थर्ड स्टेप जी आहे, तर थर्ड स्टेपमध्ये मी एक पील ऑफ मास्क सांगणार आहे। तर तो पील ऑफ मास्क सेन्सिटिव्ह स्किन असणाऱ्यांनी वापरायचा नाही आहे, स्ट्रिक्टली वापरायचा नाही आहे। आपल्या चेहऱ्याला पटकन रॅश येते, आपला चेहरा लगेचच रिॲक्ट होतो अशा गोष्टींनी, तर हे करायचं नाही आहे। पण ज्यांची नॉर्मल स्किन आहे त्यांनी हा पील ऑफ मास्क जर वापरला तर कम्प्लिटली ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स निघून जातात। ज्यांना प्रचंड ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्सची समस्या जाणवते त्यांनी हा पील ऑफ मास्क नक्की वापरून बघावा। तर तो कसा करायचा हे मी तुम्हाला सांगेनच। जेलेटिन पावडर जे आहे, जेलेटिन पावडर, त्यानंतर कॉफी। फोर्थ स्टेप जी आहे त्याच्यामध्ये मॉइश्चरायझर आपण लावायचं आहे। तर मॉइश्चरायझरसाठी तुमच्याकडे ॲलोवेरा जेल असेल तरी चालेल, कारण हा पील ऑफ मास्क नंतर थोडंसं इरिटेट होऊ शकतं स्किनला, त्यामुळे ॲलोवेरा जेल वापरून जर का तुम्ही तुमचा मसाज केला चेहऱ्याचा तर तुम्हाला जर असं आराम मिळेल चेहऱ्याला। किंवा मग मॉइश्चरायझर क्रीम असेल तर भरपूर मॉइश्चरायझर क्रीमनी आपण चेहऱ्याचा मसाज करायचा आहे। तर या 4 स्टेप आहेत। या 4 स्टेपसाठी आता काय काय लागणार आहे हे तुम्हाला कळलं आहे। सगळं असं छानपैकी घेऊन बसा आणि आता माझ्या बरोबरीनं तुम्ही
कसं करायचं हे जाणून घ्या. पण त्याआधी मी जेलेटिन पावडर, ही जेलेटिन पावडर नेमकी काय आहे या संदर्भात माहिती देते, कारण ही माहिती जाणून घेणं फार गरजेचं आहे. आता जेलेटिनबद्दल माहिती द्यायचं म्हणजे काय, तर हे कोणी वापरायचं, तर मी मगाशी म्हणाले तसं सेन्सिटिव्ह स्किन असणाऱ्यांनी जेलेटिन पावडर वापरायची नाही. आणि दुसरी गोष्ट, जे वेगन आहेत त्यांनीसुद्धा जेलेटिन पावडर ही वापरून चालणार नाही, कारण ती ॲनिमल्सपासून बनवली जाते. कशा पद्धतीनं बनवली जाते काय हे डिटेलमध्ये तुम्हाला गुगलवर सर्च केल्यानंतर कळेल, तर तुम्ही तिकडे जाऊन बघू शकता. फक्त मी एकच सांगेन की जे वेगन आहेत हे जेलेटिन पावडर वापरू शकत नाही, कारण हे प्रोडक्ट त्याच्यापासूनच बनलं जातं. आणि जेलेटिन पावडर आपण यासाठी वापरतो आहोत की त्यामुळे प्रॉपर पील होतं. सो पील मास्क तयार करण्यासाठी जेलेटिन पावडरचा आपण इथे वापर करतो आहोत. आता जेलेटिन पावडरला ॲज सच असं कुठलंही ऑल्टरनेटिव्ह नाही, पण ब्लॅकहेड्स आणि व्हाईट हेड्स काढण्यासाठी आपल्याकडे काही केमिकल एक्सफोलिएटर येतात, रेटिनॉलसारखे किंवा AHA PHA सारखे जे आपल्याला सिरम मिळतात, ते वापरूनसुद्धा आपण ब्लॅकहेड्स आणि व्हाईट हेड्स रिमूव्ह करू शकतो. म्हणजे थर्ड स्टेपमध्ये जेव्हा मी तुम्हाला तो मास्क सांगते, तो मास्क लावण्याऐवजी जर का तुम्ही अशा पद्धतीचे रेटिनॉल्स एक्सफोलिएटर सिरम जे असतात ते वापरून जर का तुम्ही ते 10 मिनटं चेहऱ्यावर ठेवले आणि नंतर चेहरा धुवून टाकला, तरीसुद्धा ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स निघणार आहेत. आणि अशा पद्धतीनं तुम्ही तुमचा चेहरा एक्सफोलिएट करू शकता. म्हणजे जो ब्लॅक हेड्सवाला आणि व्हाईट हेड्सवाला एरिया आहे तो तुम्ही क्लीन करू शकता. तर हे एक ऑल्टरनेटिव्ह असू शकतं. तर ही झाली जेलेटिन पावडरबद्दलची थोडक्यात माहिती आणि त्याचे ऑल्टरनेटिव्स. आता आपण कसं करायचं हे जाणून घेऊया. तर आता ॲक्च्युअल प्रोसेस आपण करूया. मी ही छोटीशी वाटी घेतली आहे. मी सांगितलं होतं स्टेप नंबर 1 क्लिन्झिंग करायचं आहे आणि त्यासाठी बेसन पीठ, तांदळाचं पीठ हे एकत्र करून त्यामध्ये गुलाब पाणी किंवा दूध घालून तुम्ही क्लिन्झिंग करू शकता. पण माझ्याकडे हे सुपर्ब असं उटणं आहे आणि गुलाब पाणी मिक्स करणार आहे याच्यामध्ये आणि त्यांनी मी माझा चेहरा क्लीन करणार आहे. माझं जे हे उटणं आहे याची रेसिपी मी तुम्हाला आधी सांगितलेली आहेच आहे, पण आता नव्यानं मी जे उटणं बनवलेलं आहे आणि ते उटणं कसं बनवायचं हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही, म्हणजे मी त्यावर पुन्हा एकदा व्हिडिओ बनवेन. कारण हे अतिशय फायदेशीर असं उटणं आहे जे मी फेस वॉश म्हणून वापरते. आणि यामध्ये मी आता गुलाब पाणी घातलेलं आहे. पूर्णपणे असं छान मिक्स होईल एवढं असं गुलाब पाणी घालायचं. ओके, सो अशा कन्सिस्टन्सीचं हे झालेलं आहे उटणं, म्हणजे आपलं फेस वॉश. आता हे मी चेहऱ्याला छानपैकी स्क्रब करणार आहे आणि यांनी चेहरा क्लीन करणार आहे. उठण्यासारखा बेस्ट फेस वॉश नाही. आणि जर का तुम्हाला फेस हवा असेल तर या उठण्यामध्ये तुम्ही तुमचा जो फेस वॉश आहे तो ॲड करून मग उठणं वापरलं तरीसुद्धा रोजच्या रोज चालू शकेल. त्यांनी तुम्ही तुमचा चेहरा क्लीन करू शकता. बऱ्यापैकी चेहरा क्लीन होण्यासाठी मी आता मस्तपैकी असं छान मसाज करून घेतला. ओके, आता मी चेहरा छानपैकी धुणार आहे आणि माझ्याकडे हा जो नॅपकिन आहे त्याने मी क्लीन करणार आहे. आता चेहरा क्लीन करून झालेला आहे. आता सेकंड स्टेप होती ते म्हणजे आपण चेहऱ्याला अगदी थोडंसं वॅसलीन लावून घेणार आहोत. अगदी किंचितचं असं मी एका बोटावर घेतलेलं आहे एवढं वॅसलीन घ्यायचं आणि संपूर्ण चेहऱ्याला लावून टाकायचं. आणि एका साईडला मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे, कारण आपल्याला चेहऱ्याला छानपैकी वाफ घ्यायची आहे. सो तुमच्याकडे वाफ घेण्याचं यंत्र असेल तर तुम्ही त्यांनी वाफ घेऊ शकता, अथवा तुमच्याकडे जर गरम नाही किंवा मग तुम्ही
टॉवेल घ्यायचा आणि अगदी कडक गरम पाण्यामध्ये तो भिजवायचा आणि तो टॉवेल असा चेहऱ्यावर लावून ठेवायचा थोडा वेळ. त्यांनीसुद्धा एकदम सॉफ्ट स्किन होऊन जाते आणि मग त्यानंतर आपल्याला हे ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स छानपैकी काढता येतात. आत्ता मी इथे हे जे माझं मशीन आहे वाफ घेण्याचं, हे मी गरम करण्यासाठी ठेवलेलं आणि आता ही वाफ मी घेते आहे. पूर्ण चेहऱ्याला वाफ लागू देत. किंवा मग वाफ घेण्यासाठी आणखीन एक उपाय म्हणजे एखादं भांडं तुम्ही त्याच्यामध्ये पाणी घ्या, गॅसवर गरम करायला ठेवा आणि मग त्यानंतर थोड्या वेळाने त्याची वाफ यायला लागली की तिथे जाऊन तुम्ही वाफ घेऊ शकता. सो बेसिकली आपल्याला वाफ घ्यायची आहे कारण आपल्या नाकाच्या इथले किंवा इकडचे जे आपले व्हाईट हेड्स आणि ब्लॅक हेड्स आहेत ते काढण्यासाठी पोर्स ओपन होणं गरजेचं आहे. आता ही वाफ घेतल्यानंतर तुमच्या चेहऱ्याला छानपैकी घाम येतो. तो घाम येणं गरजेचं आहे, म्हणजे असं पाणी टपटप गळणं फार गरजेचं आहे. ओके, आता हे झाल्यानंतर सिम्पल एक टिश्यू घेतला आणि टिश्यूने हलकंसं, फार डॅबिंग करायचं नाही, अगदी हलक्या हातानं. आणि आता आपला वॉर्म असं झालेला आहे चेहरा, तेवढ्यात आपल्याला आता ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स काढायचे आहेत. सो नाकाच्या साईडला जिथे जिथे आपल्याला व्हाईट हेड्स जाणवत आहेत तिथे तिथे व्हाईट हेड्स आणि हे टिश्यू जवळ ठेवा. ओ गॉड, असं वाटतं की चेहरा क्लीन आहे, पण अजिबात क्लीन नसतो. सी, आय डोंट नो किती दिसेल तुम्हाला, पण आता या स्टेपनंतर तुमचे ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स खरं तर निघतात. त्यानंतर तुम्ही छानपैकी चेहऱ्याला तुमचं जे मसाज क्रीम असेल त्या मसाज क्रीमने मसाज केलं तर ऑलमोस्ट चेहरा छान क्लीन झालेला असतो. पण आता मी जी लास्ट स्टेप आहे ती तुम्हाला सांगणार आहे, ज्यामध्ये आपण जेलेटिन वापरून मस्तपैकी इथली जी स्ट्रीप आहे त्या स्ट्रीपनी आपण पूर्णपणे ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स आहेत ते काढू शकणार आहोत. त्यासाठी ही जी जिलेटिन पावडर आहे ही ॲमेझॉनवर मिळणार आहे तुम्हाला आणि त्याची लिंक ऑफकोर्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तर ह्या जिलेटिनबद्दल मी तुमच्याशी बोललेच आहे की एक्झॅक्टली काय आहे. तर ही मी आता एक चमचा मी ही जिलेटिन पावडर घेतलेली आहे. ओके, ही मी टाकलेली आहे. यामध्ये मी थोडीशी कॉफी टाकणार आहे आणि पाणी ह्याच्यामध्ये टाकून हे पाणी मी आता मायक्रोवेव्हमध्ये 20 सेकंद ठेवणार आहे. तर अशा पद्धतीनं हे मिश्रण तयार झालेलं असतं. आता हे आपल्या ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स एरिया जो आहे तिथे आपल्याला छानपैकी अप्लाय करायचं आहे. तुमच्याकडे स्पॅच्युला असेल आणि स्पॅच्युलांनी तुम्ही लावलं तरी चालेल. आणि असं घट्ट लेयर येईल असं लावायचं आहे. अजूनही काही ठिकाणी जर तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही लावू शकता. आणि आता हे 15 ते 20 मिनटं पूर्ण सुकेपर्यंत असंच ठेवायचं आहे. सो आता झालेले आहेत 20 मिनटं मी ठेवलं होतं. ओ गॉड, पण कम्प्लीट व्हाईट हेड्स निघालेले आहेत.
आणि अशा पद्धतीनं हे पूर्णपणे निघून जातं. व्हाईट हेड्स, ब्लॅक हेड्स ऑलमोस्ट गायब होतात. सो तुम्ही हे ट्राय करू शकता. आणि याच्यानंतरची स्टेप आहे मॉइश्चरायझर लावायचं. तर आपण मॉइश्चरायझर लावूया. आणि आता यानंतर आपण लावून घेणार आहोत मॉइश्चरायझर. भरपूर प्रमाणात घ्यायचं आणि छानपैकी मॉइश्चरायझर चेहऱ्यावर अप्लाय करायचं. जर का तुम्हाला तिथे थोडंसं जळजळतं आहे असं वाटलं, सेन्सिटिव्ह स्किनवाल्यांनी खरं तर हे करायचं नाही, पण तुम्हाला असं वाटतं जळजळतं आहे, तर तुम्ही ॲलोवेरा जेल लावू शकता. आणि हे थोडा वेळ सेन्सेशन राहतं, कारण ऑफकोर्स आपण खूप डीप जे असतात ब्लॅक हेड, व्हाईट हेड ते काढलेले असतात, त्यामुळे थोडंसं चेहऱ्याला त्रास होतो. पण ॲलोवेरा जेल लावलं किंवा मॉइश्चरायझरनी छानपैकी मॉइश्चराईज चेहरा केला तर थोड्या वेळाने एकदम थंड आणि छान वाटायला लागतं आणि ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स हे निघून जातात. तर अशा पद्धतीनं घरच्या घरी आपण ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स काढू शकतो. त्यानंतर सुद्धा ऑल्टरनेटिव्स काय आहेत हेही मी तुम्हाला सांगितलेलं आहेच आहे. पण लास्टला आपण जे मॉइश्चरायझर वापरलं, तर ते मॉइश्चरायझर यावेळेला तर मी मार्केटमधलं वापरलं, पण घरच्या घरी मॉइश्चरायझर कसं बनवायचं आणि अमेझिंग असं मॉइश्चरायझर की त्यानंतर तुम्ही तुमच्या जे लहान मुलं असतील घरातले किंवा पूर्ण फॅमिली तुमची तेच मॉइश्चरायझर वापराल. तर हे मॉइश्चरायझर कसं बनवायचं हे जर का तुम्हाला जाणून घ्यायचं असेल किंवा त्या संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर मला कॉमेंट बॉक्समध्ये पटापट सांगा की हो, आम्हाला मॉइश्चरायझर घरच्या घरी कसं बनवायचं याचा व्हिडिओ हवा आहे. आणि जास्तीत जास्त कॉमेंट्स आल्या तर नेक्स्ट व्हिडिओ आपला तोच असेल. चला तर मग आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.